सुरुवात करूया. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. शनिवार दिनांक 1 एप्रिल 1995 हे निवेदन असून आणि हे निवेदन म्हणजे तपपूर्ती सोहळा याचे आहे. हे निवेदन आपल्याला वाचायला मिळण्यासाठी ज्ञानदीप भाग 1 मध्ये पान क्रमांक 10 ते 134 पर्यंत लिहिलेले आहे. हे तुम्हाला अभ्यासासाठी म्हणजे माईक चालू ना. म्हणजे ज्ञानदीप पुस्तकं खूप जणांकडे असतील. त्याच्यामध्ये भाग 1 त्याच्यामध्ये पान क्रमांक 10 ते 134 या दरम्यान हे निवेदन आहे. या सगळ्या मुलाखती त्याच्यामध्ये आहेत. आता हे जे कार्य आहे श्री साई आध्यात्मिक समितीचे आहे. याचा लाभ आपण सर्वजण घेत आहोत आणि त्याचा मूळ उद्देश विश्वशांती करणे, मूळ शक्तीचे शक्तिपीठ स्थापणे आणि मानवी जीवन ईश्वरमय करणे असा आहे. परंतु तुमचे कल्याण करतो या असे म्हटले असते तर कोणी आले नसते. म्हणून अडचण निवारण केली जाते असे म्हटल्यावर सर्वजण अडचणी निवारणार्थ कामकाजाला येऊ लागले. म्हणजे मूळ उद्देश जो साध्य करायचा होता यासाठी वंदनीय दादांना काय काय करावे लागले याचा आपण आढावा घेऊया. कारण दादांना काय काय दिव्य करावं लागलं आणि कसं केलं. कारण दीपक दादांनी फार जवळून ते सगळं कार्य बघितलेलं होतं. त्यामुळं दादांनी कधी त्याचा उच्चार केला नाही की मला एवढा त्रास सहन करावा लागला किंवा मला हे करावं लागलं. पण ते सगळं दीपक दादांनी जवळून बघितलेलं असल्यामुळे दीपक दादांनी त्याचा आढावा घेतलेला आहे या संमेलनातून. म्हणजे ह्याच्यात आपल्याला दादांना काय काय दिव्य करावं लागलं, किती त्रास झाला ह्याची आपल्याला आता माहिती मिळेल. जेणेकरून आपल्यासाठी दादांनी केलं तर आता आपण कशी साधना केली पाहिजे, आपलं आचरण कसं असं पाहिजे, ह्या सगळ्याबद्दलची माहिती आता आपल्याला मिळणार आहे. प्रथमतः वंदनीय दादा सातारामध्ये असताना त्यांच्या वडिलांच्या सांगण्यानुसार दादा डोंगरावरील श्री भैरवनाथांची सेवा करीत होते. तेथे सेवा करीत असताना त्यांना श्री शेषाचे दर्शन झाले व त्यांना तेथे ओंकार ध्वनी ऐकू आला. याला सिंहनाद म्हणतात. देव प्रसन्न झाला म्हणजे असा सिंहनाद ऐकू येतो असे म्हणतात. परंतु हा ओंकार इहलोकापुरताच मर्यादित होता. पुढे अशीच सेवा करता करता भैरवनाथांनी ओंकार साधना शिकवली. नंतर पुढे ती श्री तेली बाबांची भेट व वंदनीय दादांना त्यांच्या वडिलांकडून झाली. श्री तेली बाबांनी सांगितले की शिकून जगाला आग लावू नको, लागलेली आग विझव. आज आपण बघतोय सगळीकडे आग लागलेली आहे, सगळे डोके बाधत आहेत. म्हणजे विज्ञानाने शेवटी अज्ञान होणार, सेल बदल कठीण होते. अशातच दादा मिलिटरीमध्ये भरती झाले. तेव्हा दादा मिलिटरी दाबून बोला. दादा मिलिटरीत भरती झाले म्हणजे चालू आहे. मिलिटरीत भरती एका माणसाने केलं, पैसे मिळत होते. त्यावेळेला 1000 म्हणजे आता ते पुष्कळ झाले. पण दादानी आता उल्लेख कुठेही केला नाही आहे. पण नंतर उलट म्हणाले की त्यांनी मला मिलिटरीत भरती केल्यामुळे जेरुसलेम यांचं दर्शन झालं. हे लक्षात घ्या. बगदादचं वगैरे दर्शन. त्या काळात दुसरे महायुद्ध सुरू असल्याने नोकरी वगैरे मिळणे कठीण होते
अशातच दादा मिलिटरीमध्ये भरती झाले तेव्हा भैरवनाथांनी दिलेली ओंकार साधना नियमित करीत होते. मिलिटरीत जाण्याने दादांना एक काय फायदा झाला तर बगदाद, जेरुसलेम, करबला या पवित्र स्थानांना भेट देणे सुलभ झाले. करबला म्हणजे कर भला तो हो भला, हे तिन्ही आशीर्वाद मिळाले म्हणून ते कार्यात उपयोगी पडले व तेथील आशीर्वादही मिळाला. एरवी पैसे खर्च करून ते येथे जाणे शक्य नव्हते. ही योजना परमेश्वराचीच असावी. 5 वर्षांनी मिलिटरीतून रिटायर होऊन हिंदुस्थानात आल्यावर पुन्हा भैरवनाथांकडे वंदनीय दादा जायला लागले. त्यावेळेला भैरवनाथांनी विचारले की साईबाबांचे नाव ऐकले आहेस का? तेव्हा वंदनीय दादांनी हो म्हटल्यावर भवितव्यात त्यांची सेवा कर व आज्ञा पालन कर, त्यात तुझे व इतरांचे कल्याण आहे असे भैरवनाथांनी सांगितले. त्याप्रमाणे वंदनीय दादा पुण्याला सरकारी नोकरी करू लागले आणि भैरवनाथांच्या आज्ञेप्रमाणे साईबाबांची सेवा तळमळीने करू लागले. पुढे पुढे प्रश्नावर प्रश्न निर्माण होऊ लागले व त्याची उत्तरे आपोआप मिळू लागली. परंतु त्यावेळी मुख्य प्रश्न म्हणजे विद्यानाश, संपत्तीनाश व संततीनाश या दोषांचे निवारण गुरुकृपेने कसे करता येईल, हा प्रश्न बाबांना वंदनीय दादांनी विचारला असता साईबाबांकडून लहान तोंडी मोठा घास एकदम घेऊ नकोस, घास तसाच राहील व तोंड मात्र फाटेल असे उत्तर मिळाले. दादा एवढे दत्ताचे अवतार असून आपल्या चुका असल्या त्या लपवल्या नाही. तर बाबा काय म्हणाले ते स्पष्ट लिहिलं आहे. आपण काय करतो ते झापायचा प्रयत्न करतो. हे शिकायचं आहे. वंदनीय दादांना जी तळमळ होती की जगताचे कल्याण व्हावे, त्यासाठी वंदनीय दादांनी बाबांना विचारणा केली. तेव्हा बाबा म्हणाले की जो प्रश्न मला विचारला होतास त्या प्रश्नासंबंधी माझा आशीर्वाद आहे, पण तुला साधना करावयास पाहिजे. त्याबद्दल नीट विचार कर. एकदा गुरुमार्गात पाऊल उचलले म्हणजे शिळेवरील रेघ आहे, त्याप्रमाणे वागाव्यास पाहिजे. कारण त्यावेळी वंदनीय दादांचे लग्न झाले होते, तसेच पुण्याला नोकरीही करीत होते आणि त्यावेळी त्यांचा मुलगा विजय 1-1.5 वर्षाचा होता. याचा विचार करणे दादांना भाग होते. परंतु श्री बाबांची आज्ञा म्हटल्यावर दादांनी नोकरी सोडली आणि त्याप्रमाणे विचार करून हो म्हटल्यावर साईबाबांनी पुढे आज्ञा केली की तू श्री क्षेत्र औदुंबरला जा, तेथे राहून दत्ताची सेवा कर. जे प्रश्न तू विचारले होतेस त्याचे निवारण नुसते प्रश्न विचारून होणार नाही. प्रथम 2 साधना सिद्ध व्हाव्यास पाहिजे. एक निराकरण आणि दुसरे निवारण. म्हणजे पहिल्यांदा निराकरण आणि निवारण म्हणजे कायमचं पुन्हा तसं येऊ नये म्हणून. ते कुणासाठी होती सेवा? ही सिद्धता करण्यासाठी वंदनीय दादांनी औदुंबरला प्रयाण केले. औदुंबरला आल्यावर वंदनीय दादांना सेवेकरी या शब्दाचा अर्थ समजला. वंदनीय दादा म्हणत असत की माझी सेवा कर ही आज्ञा. म्हणजे काय आहे? आज्ञा म्हणजे एक दिव्य आहे. कारण एकदा आज्ञा झाली व सेवेला आरंभ केल्यानंतर कंटाळून चालत नाही. पुनश्च आता सेवा बंद कर अशी आज्ञा होईपर्यंत सांभाळावे लागते. कारण दंतनीय दादा नंतर आम्ही सगळे सेवक झाल्यावर मला एका गाडीत घालून गेलो होतो. त्यावेळेला मी पण गेलो होतो. दादांना फक्त 2.5 वर्षांनी कृपा झाली, पण दादांच्या वडील जे सेवा करत होते ते आम्ही गेलो 12 वर्षांनी, तेव्हा ते अजूनही सेवा करत होते. कळलं का मी काय सांगितलं ते? म्हणजे म्हणून म्हणाले दादा सेवा कर हा शब्द ऐकायला बरा आहे, पण कृपा केव्हा होईल सांगता येत नाही. मला 2.5 वर्षांनी झाली म्हणून मी 2.5 वर्षांची
पण माझ्याबरोबर आम्हाला जेव्हा तेव्हा औदुंबरला सेवा करताना औदुंबरला नरसिंह सरस्वतीने विचारलं, अरे जाताना तू एकटा गेला होता आणि येताना केवढे सेवक घेऊन आलायस? समजलं? अशी ही कठीण सेवा आहे. स्वतःला व इतरांना लाभ होण्यासाठी केलेली सेवा साधनेची सिद्धता पूर्णत्वाला न जाण्यामुळे बहुतांशी साधक या सेवेला दुरावतात. यासाठी सुखकर मार्ग असा की गुरु भेटीपर्यंत वाट पाहावी हेच उत्तम. म्हणूनच गुरुमार्गाचा अवलंब करणे व प्राप्त करणे कठीण आहे. परंतु हे कार्य वंदनीय दादांच्या माध्यमातून सुरू व्हावे अशी परमेश्वराची इच्छा होती. म्हणून संकट समयी परमेश्वर धावून आला. नाहीतर हे कार्य करणे सोपे नव्हते. आता तुम्हाला सेवक म्हणून नियुक्त केले असता तुम्ही इतरांचे कल्याण करू शकता. ही जर त्यांची इच्छा नसती तर तुम्ही इतरांचे काय पण स्वतःचे सुद्धा कल्याण करू शकला नसता. औदुंबरला 2.5 वर्षे सेवा करावी लागली. त्यात 2.5 वर्षापर्यंत सर्व विमोचने, दीक्षा इत्यादी सर्व सिद्धता झाली होती. एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या मार्गात फक्त विमोचन आहे. बाहेरच्या मार्गात कुणीही विमोचनात हात घातला नाही. पुण्याला तुम्ही ऐकलं असेल, बिडकर महाराज होते. ते तपश्चर्यावर बसले असताना एक दिवस संध्याकाळी एक मनुष्य आला आणि जीव देणार होता. आणि त्याला ह्याचा त्रास होता, मूळव्याधीचा. ते रोज 60 वर्ष रोज ते कापड ठेवून जायचं आणि निघायचं. म्हणून नको पिढा, आता जीव द्यावा. मग हे ध्यानाला बसले ते बिडकर महाराज. त्यांना आवाज आला म्हणून ते म्हणे, काय इथं का आलायस तू? ते म्हणलं असं मला मूळव्याधीचा त्रास आहे म्हणून जीव द्यायला ठेवलं. ते म्हणलं जीव देऊ नको, तिकडे ये, तू पाणी घे आणि ही माझी व्याधी तुम्हाला दिली म्हणून माझ्या हातावर सोड. त्यांनी त्याप्रमाणे केलं. तो व्याधीमुक्त झाला. पुढे 3 वर्ष महाराजांनी व्याधी भोगली. म्हणजे एका माणसाची व्याधी घ्यायची. तुम्ही विचार करा, आज इतके जे कोण दादांच्याकडे आले त्या सर्वांचं कर्म आपल्याकडे घ्यायचं आणि तुम्हाला मुक्त करायचं, असं कोण करेल? म्हणून दादांसारखे गुरु नाही म्हणतात. बाहेर विनोदनात हात घालत नाही, ते तुमचं तुम्ही करून घ्या म्हणतात. देवसुद्धा दादा सांगायचे, देव कर्मात हात घालत नाही, आशीर्वाद घे आणि तुझं तू धुवून घे. ते आपल्याला जमलं नाही म्हणून दादाचा मार्ग श्रेष्ठ आहे. आता कार्यार्थ जा अशी आज्ञा झाली व पुढे परमपूज्य साईबाबांच्या मार्गदर्शनाप्रमाणे सेवा चालू असताना या विभूती म्हणजे सर्वश्री अजमेर शरीफ बाबा, ख्वाजा बंदे नवाज बाबा, मोहम्मद जिलानी बाबा, हाजी बाबा, सलीम बाबा, कुतुबुद्दीन बाबा यांचा कार्यात सहभाग झाला. वंदनीय दादांच्या माध्यमातून या विभूतींनी अनेक लोकांची कामकाजे केली. अशा तऱ्हेने परकाया प्रवेश हे साधन परमेश्वर कृपेने सिद्ध झाले. परकाया प्रवेश म्हणजे काय? आपला आत्मा बाहेर काढायचा आणि त्या विभूतींचा धारण करायचा. कारण ते जन्माला येऊ शकत नाही. जन्माला आले की बाकीचे नको असलेले ऋणांबंध आपोआप ठेवले जातात. जन्म घेण्यासाठी आईबाप पाहिजेत, म्हणजे मातृपितृ. त्यांना काय, आपण जन्माच्या आधी मुलं असतील तर ते इकडे जन्म, आणि या कुटुंबात जन्माला तो देव आले. म्हणून एक माध्यम त्यांना असं पाहिजे होतं की जन्माला न येता, आणि ती प्रॅक्टिस पण होती, आत्मा बाहेर काढायचा, त्यांचा आत्मा धारण करायचा. का तर पुढे तुम्हाला कराडला ज्या वेळेला सर्वांना दीक्षा द्यायची होती त्यावेळेला आत्मा बाहेर काढायची दादांना प्रॅक्टिस असल्यामुळे आपला आत्मा सातव्या लोकात नेऊन ठेवला आणि सर्वांना बाहेर बसायला सांगितलं होतं. आणि दादा हॉस्पिटलमध्ये होते त्यावेळेला ती शक्ती आत्मा बाहेर काढल्यावर देहातून बाहेर पडून सगळ्या वातावरणामध्ये गुरुभक्तांमध्ये धारण झाली. हे दिव्य करायचं होतं म्हणून दिवडी 25 वर्ष 5-5 विभूतीने दादांच्या माध्यमातून कार्य केलं. म्हणजे आत्मा बाहेर काढायला धारणासाठी ही सवय झाली, म्हणजे परकाया प्रवेश. दुसऱ्यांसाठी कुणी केलं असतं का? एवढं किती रिस्क आहे.
आत्मा बाहेर गेला, समजा नाही आला परत तर अक्षरशः कराडमध्ये कोण आले तर त्यांनी जर सांगितलं की दादा 2-2.5 तास म्हणजे प्रेत होतं ते. सांगितलं नाही की मला काय हात लावू नका, काही नव्हतं. आणि 2.5 तासांत पहिल्यांदा श्वसन बंद केलं, मग रक्ताभिसरण बंद केलं, मग पचन. पण सुरू करताना पहिल्यांदा पचन, मग रक्ताभिसरण आणि मग श्वास. आणि 2.5 तासानंतर ते डॉक्टर आश्चर्यचकित झाले. हे साधन त्यावेळेला पुढं करायचं हे माहिती होतं, म्हणून 25 वर्ष आत्मा बाहेर काढायची आणि धारण करायची सवय केली. लक्षात आलं? कामकाज करून तुमचे प्रश्न निवारण करायचे नव्हते. एक ते कारण होतं. आल्याबरोबर तुम्ही नाव लावलं आणि नमस्कार केला, त्याबरोबर बीज टाकून दिलं इथं ब्रह्मरत्न. आणि नंतर मग सांगितलं साधना करायला. म्हणून त्या बीज म्हणजे गुरुशक्तीचं बीज. आता समजा तुम्ही रत्नागिरी गेला, आंबा खाल्ला, झाड नाही आणू शकत, मग ते कोय आणतो. ती कोय आणून आपल्या धर्मात लागेल तसं आंबे येतात. तसं या काया वाच्या मनामध्ये इथं बीज दिलं ते. इथं तरी का दिलं? साला गाठ आहे, रेला गाठ आहे, म्हणजे नाभी, हृदय, कंठ, ललाट, सारे गम 4 याला गाठ आहे. पला फक्त गाठ नाही. म्हणजे ब्रह्मरंध्रात फक्त प म्हणजे परमार्थिक आहे. म्हणून तिथं ते बीज दिलं. म्हणून साधना करताना, न्यास करत असताना ते बीज आहे ते बंद करायचं नाही. असं अर्ध ठेवून ओम करत खालती आणायचं. आणि शेवटच्या नासातून म्हणजे वरच्या टाळूपासून नाखा, पायाच्या नखापर्यंत ती सगळी गुरुशक्ती आपण अर्ध्या तासात धारण करायची. ओम म्हटल्याबरोबर ध्वनी, लहरी, ध्वनी, लहरी, प्रकाश. प्रकाश म्हणजे गुरुशक्ती. जेव्हा तुम्ही परत श्वास देता तेव्हा ऑक्सिजन बरोबर ती गुरुशक्ती तुमच्या श्वासावाटे रक्तात जाते आणि रक्तातले दोष बाहेर जातात. असं सगळं रक्त पॉझिटिव्ह झालं, गुरुमय झालं. आता भरपूर साखर झाली की डायबेटीसमय होतं येतं ना. मग रोज अर्धा तासाची गुरुशक्ती धारण केल्यावर गुरुमय होत नाही, झालं पाहिजे. तसं गुरुमय झाल्यावर पुढं सांगितलं जात आहे, तुम्ही जेव्हा बाहेर फिरायला जाल तेव्हा तुमच्या पायातून ती गुरुशक्ती पृथ्वीमध्ये धारण होईल. त्याच्यात जे दोष आहेत ते निवारण होईल. तुमच्या इथं ते ओंकार साधना करण्यामुळे वातावरणाची शुद्धता होईल. तुम्ही ज्याच्याकडे बघाल त्याचा विकास होईल. ज्याच्याशी बोलाल, स्पर्श, शब्द, त्याच्याकडे बघाल म्हणजे आमच्या हातून त्यांनी योजलेले महत्कार कुणालाही कमी लेखलं नाही आहे. तिथं केंद्रावर कामकाज केलं म्हणजे लोकांचं कल्याण होतं असं नाही आहे. तुमच्या नकळत तुम्ही बाहेर एक फेरी मारला तर किती लोकांचं कल्याण होतं. आणि अर्थबॉर्न स्वीटमधले आत्मे ते सुद्धा तुमच्या साधनेतून मुक्त होतात. असं एवढं कार्य सर्वांच्याकडे करून घेत आहे. म्हणून लक्षपूर्वक साधना करा. एक वेळ जेवण राहिलं तर चालेल. इथलं आयुष्य फक्त 100 वर्ष आहे. 100 सुद्धा नाहीच, मध्येच गततात. तर तिथलं आयुष्य 360 वर्षानंतर परत जन्म येतो. तर तिथं 360 वर्ष खिसकत बसण्यापेक्षा इथं 100 वर्षात साधना केलेलं काय होईल लक्षात येत आहे. म्हणून ते पुस्तक वाचून वाचून त्यातलं काय काढलंय स्पीच करून मर्म काढले आणि ते तुम्हाला सांगतोय. कोणी एकूण जेवण राहिलं तर चालेल. 3 दिवस मनुष्य नाही जेवला तर मरत नाही, पण 3 मिनिटं श्वासाशिवाय जगू शकत. म्हणून पहिली साधना. 1955च्या विजयादशमीला श्री साई आध्यात्मिक समितीची स्थापना झाली होती. पुणे, मुंबई, विजयपूर, कराड, बेळगाव, जळगाव इत्यादी ठिकाणी केंद्रे स्थापन झाली होती आणि वंदनीय दादा तेथे कामकाज करीत असता 20-22 वर्षे झाली. नंतर पुढील लोककल्याण कार्यात परमपूज्य सलीम बाबांनी अशी आज्ञा केली की इस कार्य के लिए ओम स्वामी से लाना पडेगा. आता बघा इथं घेतलं जगत कल्याण म्हणजे काय आणि लोककल्याण म्हणजे काय. जगत कल्याण म्हणजे इथं सगळे जिवंत लोक आहेत त्यांच्यासाठी केंद्र आहेत. आणि लोककल्याण म्हणजे सप्त लोक आहेत. त्यातला पहिलं हे 4 अध्याय करे. पहिल्या पृथ्वीच्या अगदी जवळचा लोक कोणता आहे? अर्थबॉर्न स्पिरिट म्हणजे पिशाच्य योनी. तो देवाने निर्माण केला नाही, तो आपण निर्माण केला आहे. जाताना इतक्या इच्छा सगळ्यात अडकलेल्या आहेत. कशात?
सोन्यात जीव अडकलाय, पैशात जीव अडकलाय, साडीत अडकलाय, सगळ्या कशात अडकलं नाही विचार. आणि मग ते वर जात नाहीत, मग खालती चढायला पेटतात, हे बघ वरती करते तेवढंच अजून वरतं. असं नुसतं इथं इथं अर्थबॉन्ड स्पिरिट यातनं मुक्तता व्हायला पाहिजे. म्हणून आपण साधन करत असताना तुमचा एक्टोप्लाझम म्हणजे कृपाशीवर तयार होतो आणि तो प्रकाशाच्या गतीने वर जात असताना त्या वरती आत्मे हे वरती जाऊन चौथ्याला फेकले जातात. समजलं? म्हणून तुमच्या आत्मेने हे अर्थबॉन्ड स्पिरिट किंवा पिशाचे निमित्तले इथं होतात. जीवन म्हणजे काय न समजलेले लोक सगळे इथं आहेत. जर साधनाने केलं तर आपण तिथं जाणार. परमपूज्य सलीम बाबांनी अशी आज्ञा केली. हा, आता जगत कल्याण सांगितलं. जगत कल्याणासाठी केंद्र आहे. लोक कल्याणासाठी जो पहिला ओंकार दादा करत होते कुठं भैरवनाथांचा, तो इहलोकापुरता होता. तो परलोकासाठी वापरता येणार नाही. म्हणून सलीम बाबा सगळे आम्ही ओंकार नाना पाडेना काचे स्वामी संन्यासीचे पहिला संन्यासी शब्द वापरला स्वामींच्याकडून. मग गेले दादा. गेले तर स्वामीने असं बघितलं म्हणजे दादा गेलेलाच म्हणजे तो ओंकार सांभाळायला तू पात्र आहेस का असं विचारलं. आणि दाखवला. दादा म्हणाले तू 100 सूर एकत्र केले तर कसं होईल तसे डोळे चमकले. ते म्हणाले मी नाही सांभाळायला पण तो ओंकार आम्हाला सांभाळेल ना. असं म्हटल्याबरोबर म्हणाले बरं घेऊन जा लोकांच्या कल्याणासाठी मग. पण तो म्हणाले कसं घेऊन जायचं ते सांगा. मग स्वामींनी सांगितलं की 12 पौर्णिमेला 1 वर्षभर हवन कर म्हणजे तो प्रकाश सूर्यावर जाईल, तो थंड होईल आणि मग तो सूर्याकडून चंद्राकडून तुमच्याकडे पृथ्वीवर आला की तुम्ही लग्न झाले म्हणजे संसारिक लोक तो करू शकाल. मी जो ओंकार करतोय तो यतीचा ओंकार आहे. तो भयंकर कठोर आहे. तो शांत करायचा आहे. म्हणून 1 वर्षभर हवन केली. त्या हवनाला मी गेलो होतो आणि नंतरच मग सगळ्यांना त्यावेळेला एका पौर्णिमेला त्यावेळेला सलीम बाबांचं वर्ष होतं. एका पौर्णिमेला गेलो आणि हवन झाल्यानंतर सर्वांना आम्हाला इथे सुपारी दिली. दादा याचं बसवलं पुणे म्हणजे विजापूरला मला, दीपकला पुण्याला, मुंबईला पुण्याला. आणि सांगितलं आता आम्ही जसं इतरांचं दुःख निवारण करण्याचं कार्य केलं आता ह्याच्यापुढे तुम्ही करायचं आहे. तर मी असं हसलो. म्हणजे दादा तुम्ही कुठं आणि काय ते म्हणा हसतोच काय गुरूंची इच्छा आहे. आणि नंतर तुम्हाला सांगतो इतके अनुभव आले काय म्हणजे काय गुरूंची काय लिहिलं म्हणजे आवाज आहे. त्यात विश्वास किती ठेवायला पाहिजे, किती ठेवायला पाहिजे. तुम्ही काहीतरी बोला आहे का पण हे सांगा. मी सांगतो माझं उदाहरण. मी 25 वर्षाचा होतो. BSc डिप्लोमा सिव्हिल झालं मी फर्स्ट क्लास सांगलीला विलिंगडनला पालख्यातला होतो. मला नोकरी लागत नव्हती आणि मला दादा माहिती नव्हते. बागलकोटला आमचा आत्तेभावाचा मुलगा वसंत होता ढवळे. तो म्हणजे आत्तेभावाचा मुलगा तो वश्या आणि शशा. तर तो आला सुट्टीला आम्ही जायचो बागलकोटला तो यायचा. ते म्हटलं हे वश्या म्हणजे नोकरी लागत नाही पुण्याला तो नोकरीला होता की रोज करणं. तर त्यावेळेला पंडितराव माहिती असते तुम्हाला दादांचे बरोबर पंडितराव असायचे. पंडितराव नाईक बऱ्याच जणांना माहीत असेल. तर पंडितराव नाईकची आणि आमच्या वसंताची दोस्ती होती. आणि तो पंडितराव नाईक दादांच्याकडे वसंताला घेऊन गेला होता. वसंत जात होता 1 वर्षभर. तर बरं झालं मी म्हटलं मी असं म्हटल्यानंतर मला घेऊन गेला दादांच्याकडे. आम्ही दोघं असे बसलो होतो खालती. दादाने ओळख करून दिली ना माझा काका नोकरी मिळत नाही. काका लागतो मला ह्याला नोकरी मिळत नाही. तुम्हाला सांगतो असेल त्या दादाने असं तुझ्या नशिबात नोकरी नाही आहे म्हणतो. तुझा विजापूरला आणि तुमचं आमचं थिएटर चालू होतं तेव्हा आमचं थिएटर होतं 64मध्ये चाललं. तर मी 66मध्ये गोष्ट तिथं जाऊन बस नंतर काय तुझं बघूया म्हटलं. बरं म्हटलं आणि मी विश्वास ठेवून घेतो. तुम्ही ठेवला असतात का खरं सांगा. कोणी ठेवला असतं एक हात बघा कोणी नाही म्हणजे मीच मूर्ख.
पण तुम्हाला सांगतो आमच्याकडे संस्कार होते असे शंकराचार्य आले, कोणी गावात कीर्तनकार आले तर त्यांना वडील आमच्या घरी बोलवायचे, पाच पूजा करायचे. हे संस्कार असल्यामुळे दादांचा चेहरा बघितला आणि दादा एकदम पहिल्या भेटीत बघितला तर हा मनुष्य एवढं शिव सांगतो म्हणजे ह्याच्यात काहीतरी अर्थ आहे. आणि मी ते ऐकलं. माझे मित्र पण म्हणाले मूर्ख असतो, भारी बुवाबाजीच्या मागे लागलाय सामोरं. पण आता शाणं कोण ठरव. म्हणजे दादाने कुठंपर्यंत बघितलं होतं, 85 वर्षी हा इथं सेमिनार घेणार, एवढं कार्य याच्या हातात नव्हायचं आहे. जर नोकरी केली असती तर एवढा विश्वास पाहिजे या शेतकऱ्याला. मला सुद्धा असं माझ्यावर गेलं आश्चर्य वाटतं. आज माझं 85 संपून मला 86 वर्ष लागते ना, थकल्यासारखं वाटत नाही. दिसतं का तुम्ही थकला जातो, गाडी घेऊन जातो मी. माझा मोठेपणा सांगत नाही आहे, साधना चुकवली नाही. डॉक्टर गेले, डॉक्टर माझ्यावर भयंकर खुश असतो. तुमचं आज ते ठोके म्हणाले 30 वर्षाच्या माणसासारखे. बापरे म्हटलं, म्हणजे लवकर मरणार नाही. कारण का पुढं कोणीतरी बघायला पाहिजे ना. उदंड आयुष्यामध्ये बोलायला सगळं बरं आहे. हा अनुभव म्हणून तुमच्यासमोर ठेवा. इतका विश्वास ठेवा पाहिजे आणि तुम्ही ठेवा. दादांसारखा गुरु परत नाही मिळणार. एकदा गेलं आणि मग पुन्हा तिथं अडकलं, किती जन्मानंतर मिळणार, येणार आहे ते त्यावेळेला सांग. तर कारण वर सांगितल्यानुसार आधीचा ओंकार भैरवनाथांकडचा इहलोकापुरताच होता. म्हणून स्वामींच्याकडून ओंकार प्राप्त करायचा. तो ओंकार अतिशय प्रखर. पहिले कारण म्हणजे स्वामींनी वर्षभर हवने दर पौर्णिमेला करून तो शांत करणे असं सुचवलं. ही हवने वर्षभर दर पौर्णिमेला म्हणजे 1977 साली श्री क्षेत्र नरसोबाची वाडी या ठिकाणी झाली. त्या सर्व हवनांना मी म्हणजे शशिकाका हजर होतो. हे दुसरे कारण म्हणजे औदुंबरला जी निराकरणे सिद्ध केली होती ती वंदनीय दादांनी 20-25 वर्षे कामकाज करीत असताना प्राप्त केलेली निराकरणे व साधने ही लोककल्याणार्थ एका तपापेक्षा अधिक मार्गदर्शनार्थ सूचित केल्यानंतर पुनश्च ही साधने सिद्ध करण्यासाठी प्रायश्चित्त घेऊन ज्या निराकरणाचे संबंध देवादिकांशी आहेत त्या त्या देवतांना आवाहनित करून त्यांचा हवनविधी करावयास लागतो. म्हणजे 1977 मध्ये दर पौर्णिमेला वर्षभर हवने झाली. त्यावेळी गुरुपौर्णिमेच्या हवनानंतर प्रत्येक केंद्र प्रमुखांना एक सुपारी दिली आणि वंदनीय दादांनी सांगितले की मी जसे लोकांचे दुःख निवारण करण्याचे कार्य केले तसे तुम्ही सर्वांनी यापुढे करायचे आहे. कारण बाबांना दादांचे कार्य मी करीन, पण माझ्या नंतर जर बंद होणार असेल तर मी नाही करणार. म्हणून ते कार्य पुढे जाऊन आणि हा कार्य ते इतकं पुढे आलं आहे. दादा जाऊन 35 वर्ष झाली तरी अजून त्यांनी चालू, इतके लोक येतात. म्हणजे किती तळमळ होते त्यांना. आता अशा वर्षभर पौर्णिमेच्या हवनानंतर ते प्रखर ओंकार तत्व शांत झाले व सर्व निराकरणे ही कार्यार्थ किंवा मार्गदर्शनार्थ सिद्ध झाली. नंतर 1979 ते 1983 मध्ये 8 साधना संमेलने झाली. हा ज्ञानयज्ञ झाला आणि 8व्या संमेलनात त्या मूळ शक्तीचे आवाहन झाले. जी शक्तिपीठात स्थापन करावयाची होती त्या शक्तीला वंदनीय दादांनी आपल्या देहात 5 वर्षे सामावून ठेवली होती. 79, 80, 81, 82, 83ला 8व्या संमेलनामध्ये शक्तिपीठाची स्थापना झाली. ती अवस्था नारायण, ती भयंकर प्रखर आणि अवघड. तर सामान्य लोकांना करण्यासाठी ती शांत करणं आवश्यक होतं. म्हणजे नारायणचे नारायणी, आणि ते 12 वर्षांनी करायचं होतं लीलांच्या माध्यमातून. म्हणून 83 ते 93, 94, 95, 1 एप्रिलला तो कार्यक्रम जो झाला तो आता आपण पुढं वाचणार आहोत. समजताना विषय बरोबर. आणि मग 14 एप्रिल 1983 साली ती गोव्याला सर्व भक्तांसमवेत स्थापन झाली व त्यावेळच्या प्रत्येक केंद्रावर त्याचे प्रतीक म्हणून
शक्तिपीठाचे तांब्याचे प्रतीक देण्यात आले ते आपापल्या केंद्रावर आहे. आहे इथे तुम्हाला बघायला मिळेल. त्या शक्तिपीठातील शक्ती सुलभपणे धारण होण्यासाठी 8व्या संमेलनाचे आधी 3 प्रतिमा त्याचे प्रतीक म्हणून सर्वांना वंदनीय दादांनी आधीच देऊन ठेवले होते. आता त्या शक्तिपीठातील शक्ती म्हणजे नारायण अवस्था ती अजून सौम्य करून त्याचे रूपांतर नारायणी अवस्थेत म्हणजे 12 वर्षांनी झाले. बाप कडक असतो नाही का, त्या मनाने आई सौम्य असते म्हणून नारायणचा नारायण म्हणजे 1983 अधिक 12 म्हणजे 1995 ला झालेला तपपूर्ती सोहळा आणि त्यावेळी घेतलेल्या दीपकदादांच्या मुलाखती आता आपण वाचणार आहोत. शनिवार दिनांक 1 एप्रिल 1995 तपपूर्ती सोहळा हा शक्तिपीठाच्या ठिकाणी म्हणजे साईधाम पणजी येथे संपन्न झाला. तत्पूर्वी 9 दिवस म्हणजे 23 मार्च ते 31 मार्च 1995 यामध्ये शक्तिपीठावर जे काही कार्यक्रम कार्यासंबंधी झाले त्याबद्दल श्री दीपक मंत्री यांच्या मुलाखती. 10 दिवसांसाठी 7 केंद्रावरील जे सेवक इथे बोलावले आहेत त्यामागचे जे काही कारण आहे ते आजच्या अनुष्ठानानंतर आपल्याला कळले. मूळ शक्तिपीठाची पार्श्वभूमी सगळ्यांना कळली पाहिजे. आज जे जे निवेदन मार्गदर्शन म्हणून येते ते सर्व दादांनी तयार करून ठेवले होते आणि बरेच वेळा ते सांगत असताना माझे लक्ष नसल्यास लिहून घे असे दादा सांगत असत. आजचे कार्य कोणत्या पद्धतीने करायचे आहे याबाबतचे ते लिखाण होते. पुरुष व प्रकृती अवस्था. प्रकृती अवस्था ही 12 वर्षांनी तयार व्हायला पाहिजे. त्यावेळी सुद्धा सेमिनारमध्ये हे सांगितले होते की सगळ्यांना एकत्रित करून साधना करायची आहे. एका वेगळ्या वातावरणात राहिल्यानंतर त्या शक्तीचे आवाहन होईल ते 8व्या संमेलनात झाले. आता आवाहन म्हणजे काय हे आज अनुष्ठान झाल्यावर समजले. कारण लीलाताई तासभर झोपून होत्या. ही जी वरची शक्ती आहे ते धारण व्हायला तुम्हाला बऱ्याच वेळा अनुभव असेल. साधना व्यवस्थित करायला ना आता मुंग्या येतात. आम्हाला संवेदना देताना इथं पाठीत मुंग्या येतात म्हणजे ही शक्ती धारण व्हायला लागली. म्हणून 7 तास झाल्यानंतर मंद श्वास घेऊन असं ठेवायचं. तुम्हाला बघा इथं बोटाला जाणीव होती मुंग्याला. म्हणजे आज त्यातले अंशमात्र कार्य पूर्ण करायचे आहे. दादानी 100% करून ठेवलं होतं. अंश मात्र करायचं होतं आणि ते शांत करायचे होते. लीलाताई म्हणाल्या की दादानी एकट्याने कसे केले असेल ही कल्पनाच करवत नाही. त्यांचा संबंध अंगाचा दाह होत होता. जे 12 वर्षात खर्च झाले ते अंश मात्र आज धारण करताना एवढी अवस्था झाली तर मूळ शक्ती आवाहनित केली त्यावेळी काय झाले असेल याची कल्पना जवळ असून सुद्धा मला म्हणजे दीपक दादा आली नाही किंवा दादांनी येऊ दिली नाही. केवळ 12 वर्षापूर्वी म्हणजे 14 एप्रिल 1983 रोजी शक्तिपीठाची स्थापना झाली. 8व्या संमेलनात आवाहन झाले. पण सुरुवात केव्हा झाली तर या कार्याची सुरुवात झाली त्याच वेळी शक्तिपीठाचे आवाहन झाले होते. 1955 साली कार्याची स्थापना झाली तेव्हाच. प्रत्येक गावी ग्रामदैवत असते. मंदिराची रचना व त्याचा कळस निमुळता किंवा टॅम्परिंग होत जातो. चर्चवर क्रॉस असतो किंवा मशीद असते त्यावर चांद असतो व त्याची 2 टोके वर आलेली असतात. तर हे अशा रीतीने ठेवण्याचे कारण काय, उद्देश काय होता तर देवळात जी पूजा अर्चा भजन प्रार्थना होते त्यावेळी निर्माण होणाऱ्या लहरी ज्यांची गती ऊर्ध्व आहे त्या वर जाऊन
त्या ठिकाणचा जो परिसर आहे त्या गावात सुख शांती नांदावी म्हणून त्या ग्रामदेवतेची किंवा एखाद्या देवळाची स्थापना केलेली असते. म्हणजे असं गोपूर असतं वरती आणि वरती कळस असतो, त्याला मध्ये भोक असतं. खालती मंत्र म्हटलेले त्या ध्वनी लहरी ध्वनी त्या वरती जातात, त्या कळसापर्यंत जाऊन त्या कळसातनं संबंध गावामध्ये, म्हणजे कल्याणासाठी. आता तुम्ही टी व्हीत हे बघितलं तर असं असतं ना, क्रॉससारखं एक क्वेश्चन हां, म्हणजे त्याचा अर्थ तो चांद आणि पौर्णिमा, म्हणजे चंद्र कलेने वाढत पूर्णत्व प्राप्त करतो. म्हणजे सगळ्या धर्मातला उद्देश एकच आहे. पण आज उगीच आम्ही मुसलमान तुम्ही अमुक ज्ञान त्यांचं भांडतात, म्हणजे मूळ कोणाला कळत नाही आहे. बाबा म्हणायचे जन्मल्यानंतर तुम्हाला जर जंगलात फेकून दिलं असतं आणि त्या टाकधन सगळे मोठे झाला असतात तर कुठला धर्म विचारला असता, काहीच माहीत नाही. आज आपण जन्माला मुसलमान तरी तर मुसलमान म्हणजे मुसलमान म्हणजे याचं निळं रक्त आहे आणि माझं लाल आहे का, म्हणजे काय पुढचं पण आहे. तर सर्व जाती आणि हे सगळं एक आहे, तर सर्वांचं रक्त लालच आहे. पण हे कोणी निर्माण केलं, हे कोणीतरी माणसाने, मी शाणा माझं. आता आपण बघतो काय चाललंय ते. वीज ज्या वेळेला पडते लाईटनिंग त्यावेळी ती सूक्ष्म अशा टोकातून धारण होते, म्हणून बिल्डिंगच्या टोकावर लाइटनिंग कंडक्टर लावलेले असतात. शक्ती जाण्याचा व येण्याचा जो मार्ग आहे तोच आहे. आता पूर्वी असे होते की आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग म्हणून आपला कामधंदा झाल्यानंतर देवळात जायचे, भजन कीर्तन करायचे, असे 2-3 तास सेवेत घालवायचे. आणि हा नियम असल्यामुळे तिथे जाण्यात काही उद्देश नव्हता किंवा देवतेकडून अमुक पाहिजे तमुक पाहिजे अशी प्रार्थना नव्हती. रुटीन नव्हतं, ते जायचं, त्यात उद्देश नव्हता. आता पहिला उद्देश म्हणजे सगळं जीवनच बदलून गेलं. जसं रोज आपण जेवण करतो तसं देवाचे करायचं आहे, हे घेत नाही. अडचण आली की लगेच धावायचं. कधीतरी आपण गेलो तर आपण संकल्प प्रार्थना करतो, पण नियमितपणे गेल्यानंतर संकल्प काही नसतो, याचना नसते. आणि म्हणून त्या ठिकाणी बसून जे काही देवतार्चन होईल त्यातून जे वलय निर्माण होईल त्याने त्या गावाचे संरक्षण व्हावे असा मूळ उद्देश होता. आता बघा, प्राणी मातांचे मॅटर्निटी होम आहेत का? आहेत का? मग आणि कधी चला आता मी गाय म्हणते असं मी दूध दिलंय आणि घर बिल बांधलंय, तर उद्यापासून दूध देण्याचं बंद कर, स्थायीवर जाऊया असं म्हणते. माणसाला जी अन्याची बुद्धी दिली आहे ना, ती नको तिथं चालली. प्राणी मात्र देवाच्या ह्याच्यावरून चालतात, त्याच्या नियमाप्रमाणे. हां, ती पक्षी तुम्ही बघितलं असेल त्याचं घर बनते, तसं तुम्ही दोन्ही हातात दहा होत आहेत ना, कागदाच्या फिरून दाखवा. म्हणजे मनुष्य म्हणून सगळं देऊन पाठवलं आहे, पण ती नको असलेली बुद्धी दिली आहे, ती जिथं चालायला पाहिजे तिथे न चालता नको तिथे चालली, म्हणून सगळं गोंधळ. कालांतराने तो हळूहळू कमी होत गेला. त्यावेळी मनोरंजनाची साधने इत्यादी काहीच नव्हते. टीव्ही नव्हतं, काही नव्हतं, लोकांना वेळ मिळत. आता सगळ्या मन वेळ करून देवाला वेळ मिळत नाही. काय करायचं, काही सांगा, वेळ नाही. म्हणून देवळात नियमितपणे जाणे होत होते, पण पुढे मनोरंजनाची साधने वाढत गेली व हळूहळू देवळात नियमितपणे जाण्याकडे दुर्लक्ष होत गेले व मग काम असेल तेव्हाच जायचे आणि पूजा अर्चा प्रार्थना करून यायचे असा क्रम चालू झाला. त्यामुळे काय झाले तर तेथे धारण झालेल्या मूळ शक्तीचे रोज पुनरुज्जीवन होत असे ते थांबले. रोज पूजा करत असताना त्याच्यामध्ये धारणा करायची, कारण लोक शक्ती काढून घेऊन गेल्यावर त्यात भरली पाहिजे ना कोणीतरी, पण ते कोणतं नाहीच. सगळे येत आहे
भरली जाते एक घागरभर, काढून गेली जाते पिंपभर. शेवटी काय होईल तिथं? काहीच नाही. म्हणलं आज काय देव पावतच नाही. कसा पावेल तिथं? पावायला काहीतरी असायला पाहिजे की. बरोबर. त्यामुळे काय झाले तर तेथे धारण झालेल्या मूळ शक्तीचे रोज पुनरुज्जीवन होत असे ते थांबले. त्यामुळे तेथे एक फक्त मूर्ती व कोणे एकेकाळी त्या ठिकाणी शक्ती धारण झाली होती, तिचा विनियोग झाल्यामुळे तेथे काहीही राहिले नाही. आता देऊळ आहे म्हणून लोक तेथे जातात, पण तेथे शक्ती नाही म्हणून लाभही नाही. हे कार्य स्थापन झाल्यावर दादांनी देवदेवता यांची स्थापना व त्यांचे कार्य या गोष्टींचा अभ्यास केला होता. कुलदेवता प्रत्येक घराण्याला असतात, तसेच ग्रामदेवता, त्यांचा उद्देश, पूजा अर्चा व कार्य, त्याचबरोबर मनुष्य जीवन कसे यांत्रिक होत गेले की जेणेकरून दिवसाकाठी 15 मिनिटे सुद्धा देवतार्चन करायला वेळ नाही हे अभ्यासले. 24 तासातला आपल्या चाललेल्या बरोबर अर्धा तास लागतो. तोही जर मिळत नाही म्हटल्यानंतर जेवायला वेळ मिळतो का? नाही, मी स्पष्ट बोलतो म्हणून राहू नका. प्रॅक्टिस कुठल्याही परिस्थितीत ट्रेनमध्ये येत असतात तर संडासाजवळ उभं राहून आपण वडापाव खातो नाही, सोडत नाही. ते बरोबर आहे, देहाची काळजी तुम्ही घेतलीच नाही. मग त्याबरोबर त्या आत्म्यामुळे तुम्हाला अस्तित्व आहे. त्यातनं गेला की काय म्हणतात, मार्ग घेऊ नका, उचला, लवकर उचला. म्हणजे हा क्षणिक आहे, त्याची काळजी भरपूर घेतो. जो जो दगा देऊन जाणार आहे त्याची काळजी भरपूर देतो. ब्युटी पार्लरमध्ये किती वेळा जातो. मी पण जाऊन आलो परवा. मला सर्वांना छान दिसायला पाहिजे, 500 रुपये खर्च करून फेशियल केलं. कारण का सगळेजण मला बघायला येणार नाही. मजा मी सांगतो म्हणजे हा ते सोडून जायचं आहे. आंब्याला कोळीला महत्व आहे का सालीला महत्व आहे? नक्की का? मग सालीवर किती लक्ष आहे? जो देह टाकून जायचा आहे त्याच्यावर खूप लक्ष आहे. जो रस इतरांना द्यायचा आहे तो देतो, थोडा देतो आणि जास्ती आपण खातो. पण पुन्हा आंबा खायला पाहिजे म्हणून पोय धुवून ठेवायला पाहिजे. तसं जाण्यापूर्वी कारण देह सिद्ध करून जायला पाहिजे, म्हणजे पुन्हा जन्माला येताना चांगलं देतो. हे दादांना सांगायचं आहे, पण हेच कळत नाही आहे. म्हणून ते काय सांगताय ते त्याचं 100 वर्ष काय अशी निघून जातात. म्हणजे 81-86 लागले कसे दिवस गेले कळलं नाही. मग 360 वर्ष कशी जातील कल्पना करा. समजतं ना विषय. म्हणून एक वेळ जेवण राहिलं तरी हे वाक्य लक्षात ठेवा, जेवण राहिलं तरी चालेल, पण अंतर्दादाची साधना करायची. त्याला नियम दादाने काही घातलं नाही. आंघोळ केली पाहिजे, नाहीच खाल्लं पाहिजे, सकाळीच केली पाहिजे, दुपारीच केली पाहिजे, अमुकच केलं पाहिजे, तमुकच केलं पाहिजे, काहीही नाही. मग करायला काय अडचण आहे? करून बघा. जसं तसं करत जाल तसं तुमच्या लाईफ स्मूथनेस येईल. जे घडत आहे त्याला तुम्ही ॲडजस्टमेंट करायला शिकाल. तेच करायचं आहे. नाही ते ओरडाटा करून काय तर शेवटी काय होतं, पाहतो डोकं घेतलं तर शांत बसूया. मग ते आधीच बसा ना. होय का नाही सांगा? प्रयत्न करताय, शेवटी म्हणता म्हणू दे काय व्हायचं असेल ते होईल. आधीच करा. ज्याला जे पाहिजे, ज्या वेळेला ते व्हायचं आहे ते घडणार आहे. एवढं शांत राहिलं तर सगळं होणार. हे शिकण्यासाठी संमेलन आहे, किंवा हे शिकण्यासाठी शिस्त. चप्पल येताना व्यवस्थित कुणी लागले आहेत. जेवण झाल्यावर स्वच्छ ताटात का? मी हे काय सांगतो, फक्त साधना केली, देवाची पूजा केली म्हणजे पुण्य निर्माण होत नाही. प्रत्येक कृती तुमची जर काया वाचा मन एकूण करून केली असेल तर पदोपदी अपार झाल्या पुण्याच्या राशी, सर्व ही तीर्थे घडली आम्हा अधिक नशी. आंघोळीला जाताना शर्ट असं उलटा काढून फेकून द्यायचा. मग ती बाई धुताना सूर टाकत, तेव्हा ती सरळ बोलती, तुम्ही काय माणसं आहे. भाजी घ्यायला जायचं,
ती 10 रुपयाला 4 महिन्यापुढे 5 दे की. नाही, हसण्याचा काही विषय नाही. प्रत्येक गोष्टी तर पैसे विसरून ठेवायला नसायला डाग पडतात की नाही. व्यवस्थित तुम्ही म्हणजे सकाळपासून संध्याकाळपर्यंत जी कामं करायची ती तुम्ही मनापासून व्यवस्थित ठेवायची की जेणेकरून दुसऱ्याला समाधान होईल. भांडी घासताना सुद्धा ती भांडीवाली बाईचा जीव आहे. तुमची जास्ती करपलेली असते त्यात पाणी घालून ठेवता का? खरकटी असलेली तर नाही ठेवत. म्हणजे परमार्थ म्हणजे नुसतं देवधर्म करणं असं नव्हे. सकाळपासून प्रपंचातली प्रत्येक गोष्ट नीटनेटकी करणे म्हणजे परमार्थ. हे दादांच्याकडनं शिकलो आम्ही. त्याचबरोबर मनुष्य जीवन कसे यांत्रिक होत गेले की जेणेकरून दिवसाकाठी 15 मिनिटे सुद्धा देवतार्चन करायला वेळ नाही हे अभ्यासले. तरी बरं, आता पूर्वी सगळं वाटायचं काहीच नाही आहे. मिक्सरमध्ये चिठ्ठी दिली की भात सगळं झालं तरी पण वेळ का नाही मिळत? मोबाईल बघायला वेळ. मोबाईलने सगळं काय काय इंस्टाग्राम अमुक काम सगळं बघत बघतो. त्याच्यामध्ये मग काय वेळच मिळत नाही हो हल्ली. मग काय करायला पाहिजे? एक करायला पाहिजे, नाहीतर दुसरं भोगायला पाहिजे. दादांनी ज्या शक्तिपीठात शक्ती आवाहने केली त्यावेळी त्या शक्तीला फक्त ओंकार साधना एवढ्याच पूजनाची सवय केली. हे लक्षात ठेवा. गणपतीला दुर्वा घातला नाही तर गणपती आशीर्वाद देत नाही. अमुक एका देवीला लाल फूल घातलं पाहिजे, गणपतीला लाल फूल घातली, ही सवय कुणी लावली? आपण मुलांना सवय आधी मोबाईल द्यायची कुणी लावली? आणि आता काय म्हणता, मुलं ऐकतच नाही. आम्ही लहान होतो तेव्हा आई वडिलांचा राग यायचा. 6:45 वाजता हातपायतून घरी पाऊल पडलंच पाहिजे, नाही तर छडी घेऊन बसला असतात वडील. 1948 माझा 40चा जन्म, 48 म्हणजे झाली. 6:45ला घरी यायचं, हातपायतून पहिली संध्या करायची, नंतर रामरक्षा म्हणायची, गणेश आधी मला पाठ आहे सगळं. आणखीन 30,300 पर्यंत पाडे. म्हणजे काय? बैल नव्हे. बे 2 4 बे 7 30,300. आता पाडे कोणा माहीत नाहीत, कारण का कॅल्क्युलेटर तुटतो. त्यांनी 5-15 5-20 दाखवलं नाही, 5-20च होईना. आणि 5-15 माहीतच नाही. इतकं यांत्रिक जीवन झालंय. त्यावेळेला तसं नसतं. 6:45 घरी राहिलं पाहिजे सगळं म्हणायचं. म्हणून झालं गणपती रामरक्षा सगळं आणि 300 पाडे आउटकीट तुम्हाला माहीतच नसते. ते सगळं झाल्यावर मग जेवण करायचं आणि 9:30ला झोपायचं. आता इथं 9:30ला बुजाड होतं आणि 4:30ला झोपायचं. रात्र होते. सॉरी, कोणाचं रागाला यात सवय केली हा शब्द महत्वाचा आहे. शक्तिपीठात धारण होण्यापूर्वी आवाहन होते, कारण त्या 3 शक्ती आहेत व त्या एकदम नाही आल्या. उत्पत्ती, स्थिती आणि लय. ब्रह्मा, विष्णू, महेश्वर, महाकाली, महासरस्वती, महालक्ष्मी. एखाद्या देवतेची प्राणप्रतिष्ठा करायची तर स्त्री सूक्त, पुरुष सूक्त इत्यादी म्हणावे लागते. किंवा शंकराची मूर्ती असेल तर रुद्राचे आवाहन करून ती शक्ती त्या मूर्तीत सरळ किंवा डायरेक्ट धारण होते. हजारो वर्षापूर्वी या पूर्वापार पद्धती घालून दिलेल्या आहेत. त्याच पद्धतीने सारे व्हावे लागते. गणपतीची सुद्धा स्थापना, प्रतिष्ठापना, 10 दिवसांची पूजा अर्चा ही त्याच पद्धतीने व्हावी लागते. आता गणपती दादा निबंध का करायला सांगितला माहिती आहे का तुम्हाला? पहिल्यांदा का बसवायचा ते सांगा, पटपट सांगा. माहिती नाही आहे का? माहिती आहे. सगळं पूर्वीचे ते करत होते, आमचे आईवडील करत होते म्हणून मी करायचो. मी करतो म्हणून हा पुढचा मुलगा हा करतो. आता गणपती 10 दिवस बसवायचा आहे की 1.5 दिवस 2 दिवस असं नाही आहे. आणि सार्वजनिक तर नाही आहे. कारण का जिथे बसतात तिथे वास्तूच नाही आहे, रस्त्यावर कुठेतरी बसवतात.
आता श्रावण, भाद्रपद, अश्विन आणि कार्तिक हे 4 महिन्याला काय म्हणतात? चातुर्मास. श्रावणामध्ये काय करायचं आहे? उपास तपास करून हे काया वाचा मन शुद्ध करायचं आहे. सोमवारी शिवामूर्त घालायची आहे, मंगळवार करायची आहे, शुक्रवार. आणि हे काया वाचा मन शुद्ध करून त्याच्यामध्ये पुण्य धारण करायचं आहे. श्रावण झाल्यावर भाद्रपद महिना येतो, त्यावेळेला चतुर्थीला गणपतीचा आशीर्वाद घ्यायचा आहे. नंतर गौरी येतात, खड्याच्या गौरी असायच्या पूर्वी. गौरी म्हणजे कुलस्वामिनी, त्यांचा आशीर्वाद घ्यायचा. पहिला गणपतीचा घ्यायचा, मग कुलस्वामिनीचा घ्यायचा आणि अनंत चतुर्दशीला विष्णूचा. आणि एवढं सगळं ते पुण्य जमा केलेलं लगेच पितृपक्ष येतात. आता चालू आहे. म्हणजे आपले पितर जे मरून गेले त्यांना सद्गती आपण द्यायची आहे, होय ना, का नाही? त्यांची संपत्ती हिस्टेट कुणाच्या नावी आहे ती मात्र आम्हाला पाहिजे. मग त्या मुक्त करणार ते का आम्हाला माहीत नाही. मग ते गप्प बसत नाही, ते गडोस्कर बसतात. मग नंतर लगेच ती पुण्याई तर्पण करायची पितृपक्षात. आता ती पुण्याई कमी झाली म्हणतात ती परत जोडून देण्यासाठी विशेष नवरात्र आहे 10 दिवसाचं. त्या 10 दिवसामध्ये तेल घालून समय विजू द्यायची नाही. त्यातला भावार्थ काय होता? आता बघा, डेकोरेशन केलेले बघत बसा असं वाटतं की नाही? बघितल्या बरं वाटतं, समाधान म्हणजे पॉझिटिव्ह एनर्जी येते ती आपल्याला धारण केली. बघत बसा असं. तसं 10 मिनिटांनी तेल संपलं हे बघायला आला, त्या देवीचं दर्शन व्हावं आणि त्यातली शक्ती तुमच्या धारण म्हणून तुमचा विकास व्हावा म्हणून ऋषी मुनींनी सांगितलं. ह्यांच्या डोक्यात काय बसलं? दिवा विजला की देवी कोपते. कारण का दुसरा उद्योग नाही तिला. देव कोपला असता. देवाची व्याख्याच अशी सांगते दादांनी, देतो पण कधी बदलत नाही. काय दिलंय? काय दिलं? हे 2 डोळे दिले, हे भेट माध्यम दिले, ह्याची किंमत किती हो? आता अडचणीमुळे 25 कोटी रुपये देतो, 2 डोळे देतो. 25 कोट, 50 कोट, एक डोळा किती दिलं तर देता. म्हणजे लक्षात आलं ना? मग देवासमोर बसून देवा माझ्याकडे बघतच नाही, काय दिलं, काय दिलं आहे हे जोपर्यंत कळत नाही. म्हणून दादा सांगितलं की गुरूंच्याकडे जा, म्हणजे काय दिलं ते कळेल. एक मुलगा होता असाच, सगळे गाड्या जातात, स्कूटर जातात, ते बघून यांसारखं रोज एवढं राबतोय मी 500 रुपये, माझ्या नशिबात गाडी का नाही, नको जीव देऊन टाकूया. निघालो असं पर्वतावरती गेला, जीव देणार. तिथे सत्पुरुष बसले होते. ते म्हणलं कशाला आलं इकडं आता? ते म्हणाला आता जीव देणार आहे, मला कंटाळा लागणार काय, सगळे गाड्यातून फिरतात आणि मी मात्र काम करायचं. त्यामुळे असं करू नको. तिथे एक बाजूला राजा आहे, तो सगळेच तुझे स्पेअर पार्ट विकत घेतो. डोळ्याला 2 लाख रुपये देतो, नंतर किडनीला 5 लाख रुपये देतो. तर असं गेला मला सगळे मिळून तुझं 30 कोटी रुपये होतात देतो. हा एकदम बेशुद्ध पडणार. तो मला पहिल्यांदा तुझे डोळे दे होतो. आता बुद्धी जागी झाली. डोळे घेतल्यानंतर ह्याने पुढचं काय केलं तर काय करायचं? म्हणून ते परत सत्पुरुषाकडे आला. म्हणाला कळलं का तुला अक्कल आली आता? म्हणाले गुरूंच्याकडे जा. म्हणून दादा सांगितलं की हे देही माध्यम काय दिलं, त्याचा विकास करायचा आहे. हे जोपर्यंत तुम्हाला कळत नाही तोवर दुःख असणार आहे. म्हणून गुरु पाहिजे. गुरु म्हणजे अज्ञान. ही 16 माध्यमं दिली आहेत, त्याच्याबद्दल आपण अज्ञानी आहोत. केव्हा पायाची किंमत केव्हा कळते? पाय मोडला म्हणजे आदळ. पण ती मोडायच्या आधी, आंधळ होण्याच्या आधी हे सगळं कळलं पाहिजे. म्हणून गुरु पाहिजे. गुरु त्याचे ज्ञान झाले मग समाधान. कारण ती देवता व तिच्या भोवती असणारी ही पूजा पद्धतीची वलय हजारो वर्षांपासून त्या देवतेच्या भोवती घट्ट झालेली आहेत. हे सुद्धा दादांनी अभ्यासले. याचे उदाहरण म्हणजे आम्ही येथे असे पाहिले आहे की एक गुजराती भक्त होता व त्या गुजरातमधल्या कुठल्या तरी देवतेचा संचार होता. पण त्याची इतकी हालाखीची परिस्थिती होती की
तो मजुरी करून पोट भरत असे. तो कामकाजाला आला व त्याला दादानी विचारले तेव्हा तो म्हणाला की आता संचार कधीतरी होतो व बाहेरच्यांची कामे होतात, पण घरचे काम होत नाही. ज्यावेळी त्याला कुंकू लावले त्यावेळी त्या देवतेचा संचार झाला. ती बहुचराई देवी होती गुजरातमधली, बहुचराई. दादांच्याकडे फोटो होता. देवी म्हणाली की 12 वर्षात वस्त्र मिळाले नाही. कारण का सवय कोणी लावली, मी तेच सांगतो मुलांना, सवय कोणी लावली, आपण लावली की जा आज काय जेवायला केलंय, रोज नवीन फरमाईश. पण त्याच्याने काय होतं, वासना वाढतात. म्हणून दादाने सांगितलं होतं निश्चित आहार करा, अमुक दिवशी अमुकच करायचं आहे. आता इथं जेवण हे सगळं एकच मिळणार आहे, म्हणजे लक्ष इकडे लागेल. एकच भाजी आहे, तीच भाजी रोज. नाहीतर पहिल्यांदा उठले की जेवायला एकमेकांच्या अंगावर पडायचे. पण ते एकच आहे जेवण म्हटलं तर सावकाश, अहो आता उठा जेवायला. या मार्गामध्ये जीवनाला देहाला अतिशय कमी महत्त्व आहे. कारण जेवणामुळे, जास्त जेवणामुळे देह शक्तीचा वापर खूप होतो आणि बदलतच होत नाही. म्हणजे रोज 100 रुपये कमवायचे आणि 110 रुपये खर्च करायचे, असं केलं तर शिल्लक काय पडणार. म्हणून पहिलं आहार बंद आणि एक चार्ट, अमुक दिवशी अमुक खायचं, म्हणजे वाचण्याला दादा म्हणाले की ज्याच्या ठिकाणी तू धारण झाली आहेस त्याचे अंगावर फाटके कपडे आहेत, तर तो तुला वस्त्र कसे देऊ शकेल. नंतर देवी म्हणाली की आजपर्यंत नैवेद्य दिलेला नाही. यावर दादा म्हणाले की हा स्वतः मोलमजुरी करतो, एखाद्या दिवशी मजुरी मिळाली नाही तर उपाशी असतो. अशा परिस्थितीत याला स्वतःच्या पोटाला मिळत नाही, तर तुला नैवेद्य कसा दाखवणार. ह्या कुटुंबात तू संचार करीत आहेस, त्यांचे आधी व्यवस्थित कर, त्या कुटुंबाचा उद्धार होईल असा आशीर्वाद दिला पाहिजे. आणि ते कुटुंब उद्धरले व त्यांच्या अडीअडचणी निवारण झाल्या की मी नंतर पुढील मार्गदर्शन करीन. त्याप्रमाणे तो तुझी सेवा करेल. तेव्हा आता हे जे काही मागत आहेस ते मिळणार नाही. हे असे 15-20 मिनिटे चालले होते. देवीने शेवटी हळद कुंकू मागितले तेव्हा ते तिच्या हातावर ठेवले व दादा म्हणाले की ह्या रिद्धी सिद्धी आहेत, त्या तुझ्या भक्ताला देऊन त्याचे कल्याण कर. आता इथं सुद्धा बघा, काही कामाला कलेक्टर ऑफिसमध्ये इकडे गेलो तर पहिल्यांदा लाच घेतल्याशिवाय कामच करत नाही. सवय कोणी लावली, आपणच लावली. तर 10 लोक उभे आहेत ना, मी जाऊन तिथं काय सांगतो, मी माझा 10वा नंबर आहे, लवकर काम कर, हे घे पैसे. मग आपण ते लावले ते आपल्याला येणार परत. म्हणून दादाने नीट आहे का, शक्तीपीठावर किंवा प्रतिमाना अमुक एक उपचार निरंजन दाखवलं पाहिजे, हळदी कुंकू घातलं पाहिजे, फूल घातलं पाहिजे, हा उपचार ठेवलाच नाही आहे. 2 हस्त आणि 1 मस्तक केल्याबरोबर ती शक्ती तुमच्याकडे प्रवाहित होणार. शक्तीपीठातली शक्ती पहिल्यांदा प्रतिमांत येणार, प्रतिमातून तुमच्याकडे येणार. म्हणजे डायरेक्ट आम्ही 440 होल्ड ते खांबावर डायरेक्ट येत नाही तुमच्याकडे. 440चा 20 होतं आणि मग घडते. तसं शक्तीपीठातली एवढी पहिल्यांदा तुम्ही साध्या प्रतिमांमध्ये धारण हो, प्रतिमांमध्ये समजून तुमच्यात धारण होती आणि तुमचा उद्धार. बरोबर आहे की समजतं ना. उपीट डोळ्यावर आलंय का, बेतानीत खावायचं उपीट सुद्धा त्यांनी घातलं तरी आपण एवढंच खायचं. मी म्हणून बिलकुल खाल्लं नाही म्हणून जागा आहे. यात काय बघायला मिळाले की त्या देवतेची इच्छा होती की ह्या कुटुंबाचे कल्याण व्हावे, पण या भक्तांनी किंवा आतापर्यंतच्या परंपरेने तिच्या भोवती जी देवतार्चनाची वलये निर्माण केली होती की ज्यात पोटी नैवेद्य, अमुक फल, तमुक फळ, अमुक मंत्र असे आचरण, देवतार्चन की ज्यात पंचामृत इत्यादींचा समावेश आहे. ह्या पद्धती हजारो वर्षापासून चालत आलेल्या आहेत व सर्व काही त्या पद्धतीनेच झाल्याशिवाय
आशीर्वादाचा लाभ होणार नाही. म्हणजे रूढी परंपरा. दादानी एक मजा सांगितली की एक कुटुंब होतं आणि ते वडील होते, परिस्थिती बेताची होती. तो असा काक्या लावून बाहेर कासोटात काय काकबळी काकबळी ठेवायला जायचा आणि काकबळी ठेवून उठताना त्याचा कासोटा कासोटा सुटायचा. मग बाप काही दिवसांनी गेल्यानंतर मुलगा करायला लागला, परिस्थिती सुधारली होती सगळी. हा धोतर नेसून जायचा, काकबळी ठेवायचा आणि उठताना कासोटा सोडायचा. लोकांनी विचारलं हे का पद्धत? ते म्हणाले आमच्या वडिलांचा सुटत होता, माझा सुटत नाही म्हणून मी सोड. अशा रूढी परंपरा म्हणजे काय हे कशा करता काहीही माहीत नाही आणि आपलं उगीच करत जायचं. ते घाण्याला गुंतलेला बैल असतो की तर डोळे फिरून नुसता असा पेढत असतो. ते पेंड काढून नेतोय का तेल काढून नेतो का काही माहीत नाही, इतक्या रूढ. एक दिवस त्या मालकाला कंटाळा आला ना, त्याने सोडला आणि म्हणाला दहा बाबा आता भात. तर पुढं 10 पावलं गेलं आणि तिथं फिरायला. अशी आपली अवस्था आहे. पण समजून घेऊन काय केलं असतं काय? पंचामृताचा नैवेद्य का आहे किंवा दुधाचा नैवेद्य का आहे? दूध पंचतत्वांनी युक्त असलेल्या म्हशीकडनं आलेलं आहे, त्याच्यात साखर उसातनं आलेली आहे नॅचरल. त्या नेचरमधूनच तुमच्या शक्तीचा देवाला आशीर्वाद द्यायला काहीतरी माध्यम पाहिजे. म्हणून दूध साखरेचा नैवेद्य. कोण पेढे सांगतात, कोण काय सांगतात, कोण काय सांगतात. तो खरा नैवेद्य नव्हे. गेल्या 100 वर्षात मनुष्याच्या जीवनात खूपच फरक पडलेला आहे. 19व्या शतकापर्यंत मनुष्य घोड्यावरून किंवा बैलगाडीतून प्रवास करीत होता, परंतु 20व्या शतकात मात्र सगळ्याच बाबतीत एकदम खूपच बदल झाला. आजपर्यंत या चालत आलेल्या परंपरा कळल्याशिवाय आजच्या व पुढच्या मानवाला त्याला काही लाभ होणार नाही. दादानी कामकाज करीत असताना कशा प्रकारची शक्ती कशी धारण होऊ शकेल, सोप्या पद्धतीने कशा प्रकारे देवतांची शक्ती धारण होऊ शकेल याचा सगळा अभ्यास केला. या लोकांना अडचणी विचारल्याबरोबर त्याच्या मात्र कारण शोधायचं अवघड आहे. कोण करेल? आपलं सगळं जीवन संसार बाजूला ठेवून एवढं दादानी आपल्यासाठी केलं. जेव्हा ह्या शक्ती आवाहन केल्या त्यावेळी त्रिगुणात्मक शक्ती म्हणजे 3, तर यापैकी प्रत्येक शक्ती धारण होत असताना दादांवर मोठा आघात झालेला आहे. कारण मूळ देवदेवता यांचा पूर्ण संचार होण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतात व नंतरच त्या माध्यमात मूळ शक्ती धारण होते. उत्पत्ती स्थिती लय या शक्ती धारण झाल्यावर त्यांचे एकरूपत्व करणे म्हणजे त्या प्रत्येक शक्तीचा एक असे 3 आघात व त्यांचे एकरूपत्व करताना आणखी एक आघात असे 4 आघात दादांवर झाले. 2 हार्ट अटॅक्स आणि 2 स्ट्रोक्स. एवढे झाल्यानंतर ती शक्ती स्थापन झाली. दादानी एवढे केलेले आहे याचे लोकांना काय ज्ञान आहे? शेवटची 1.5-2 वर्षे त्यांची कशी गेली? हे सर्व कशासाठी केले? तर जगाला लाभ होण्यासाठी. आपण स्वतःसाठी तर करायला पाहिजे की नको? त्यांनी जगासाठी आपलं जीवन केलं, निदान आपलं जीवन आपल्यासाठी तरी कष्ट घ्यायला पाहिजे की नको? आता उद्या पहाटे काकड आरती झाली की दरवाजात उभे राहिलो की समोर झाड व सूर्यकिरणे दिसतात, तेव्हा ती पूर्व आहे. घराचे वास्तुपूजन करताना आग्नेय दिशेला खड्डा खणून त्यात वास्तुप्रतिमा, पंचरत्न इत्यादी ठेवतात. शक्तिपीठाची धारणा पण अशीच झालेली आहे. म्हणजे साऱ्या विश्वाची ही वास्तुप्रतिमा आहे. साऱ्या विश्वाची. यामुळे विश्वात शांतता होणार आहे. आता प्रत्येक शास्त्र हे ऋषीमुनींनी हजारो वर्षांपूर्वी संशोधन करून धारण केलेले आहे. त्यात अदलाबदल करून आपल्या उपयोगी येईल व सुलभपणे पुढच्या मानवाला अनुसरता येईल
अशा प्रकारे दादानी त्याची धारणा केलेली आहे. म्हणजे मॉडिफिकेशन करून सिम्प्लिफाईड केलं, मॉडिफाईड आणि सिम्प्लिफाईड. आता आपल्याकडे ते गरम करायचं हे असतं की काय म्हणतात त्याला, 2 मिनिटात कपात दूध ठेवलं ते मायक्रो. गॅस आला तर लाकडं ठेवायला लागत नाही चूलकडं. म्हणजे का कशा करता सोयीचं काम लवकर व्हावं आणि वेळ मिळेल त्यातून देवाचं काहीतरी करावं. टी व्ही बघत बसावं आणि मोबाईलवर बघण्यासाठी नव्हे. मी कोणालाही पर्टिक्युलर बोलत नाही, मी जनरल बोलतोय. त्यांनी 3 शक्तींना आवाहन केले व त्या एकत्रित केल्या आणि हे कार्य काही वर्षे चालू होते. कामकाज बंद करून एकत्रित केलेली ती शक्ती ओंकार साधनेतून प्रवाहित होते की नाही हे बघितले. त्यावेळी दादा आमच्याबरोबर साधनेला बसत असत. साधना करून उठताना पायाला मुंग्या आल्या तर दादा म्हणाले की पायाला नाही तर डोक्याला मुंग्या आल्या पाहिजेत. पण डोक्याला मुंग्या म्हणजे काय हे इतके वर्ष कळलं नाही. तर योगायोग असा आला की लीलाताईंच्या गुडघ्याचे ऑपरेशन झाले होते व त्यामुळे त्या पुण्यामध्ये द्वारकामाईत राहायला आल्या होत्या. संध्याकाळी त्या खाली फिरत होत्या. त्यावेळी ओंकार शिकून 2-3 महिनेच झाले होते. अशा भक्तमंडळींची वर साधना चालू होती. त्यांनी प्रार्थना म्हणून ओंकार चालू केला मात्र आणि लीलाताई काठी टेकीत वर येऊन पलंगावर बसल्या आणि म्हणाल्या की ओंकार चालू झाला आणि डोक्याला अशा मुंग्या आल्या की काही विचारू नकोस. त्यावेळी दादांच्या त्या वाक्याची मला आठवण झाली की ओंकार साधनेतून ही शक्ती प्रवाहित होते व ते लीलाताईंच्या माध्यमातून पुन्हा ऐकायला मिळाले. तर आता प्रतिमांचे पूजन कसे करायचे? प्रतिमा या शक्तिपीठाचेच प्रतीक आहे. पूजा कशी करायची? सबस्टेशन खांबावरती त्या मोठा काय असतो ट्रान्सफॉर्मर ना, आणि तुमच्या घरात येतो तो 230 म्हणजे तिथून. तसं शक्तिपीठ मेन म्हणजे कुठली रिझर्व्ह बँक समजा, आणि बँकेला तिथून पैसे येतात समजलं. तसं तुमच्या घरी प्रत्येकाकडे प्रतिमा दिल्या म्हणजे रिझर्व्ह बँकेतून जसं बँकेला पैसे सप्लाय होतात तसं तुम्ही साधना करायला लागले. शक्तिपीठातली शक्ती प्रतिमांच्यामधून तुमच्यामध्ये धारण होते. सगळे दोष आहेत ते कुठे येतो? मला ऐकायला नसतं, घाबरू नका, चुकलं तरी चालेल. रक्तामध्ये कशावरून आता डॉक्टरकडे गेला, रक्त चेक केलं, डायबिटीस झालं, लगेच येतात. आता तुमच्या आईला डायबिटीस आहे का? तुमच्या वडिलांना डायबिटीस आहे का? अनुवंशिक करेक्ट. म्हणजे 7 पिढ्यातलं सगळे आलेला मसाला कुठे आहे? कुठे आहे? रक्तात आहे. असं दूषित रक्त जर 3 मिनिटाला इकडे जातं, कधीतरी सर्व विचार येतात का? वास्तुपूजनाला हा जेवायला बोलायला नाही तर पैसे खाऊन घर बनत असते. पेढे द्यायला माझा मुलगा पास झाला म्हणून कॉपी करून पास झाला असते. सर्व विचार करतो का? का नाही करत? हे सगळं मसाला बिघडलेला आहे, त्यात तुमची चूक नाही. म्हणून ते चांगले विचार येण्यासाठी हे साधना केल्यावर डायरेक्ट प्रकाश पुन्हा निश्वास घेताना along with oxygen that Guru Shakti goes by respiration into the blood आणि ब्लडमध्ये सगळे भाग. आता आणि सारखं बसलं की माझा मूड गेला. कुठे गेला? 1 मिनिटात मूड झाला, 1 मिनिटात मूड आला. मगाची बरं होता, आता काय झालं? हे काय होतं? हे सगळं आतलं जो मसाला आहे ना, तो जोपर्यंत बाहेर जात नाही आणि तो रोज शोधण्यातून जातो. म्हणून पूर्वीच्या ऋषी मुनींनी तो मसाला सगळा बाहेर जावा म्हणून तीर्थ घ्यायची पद्धत ठेवली आहे देवळात गेल्यावर. पण देवळात किती येतं तेव्हा जायचं आग लागली की, म्हणजे तेव्हा तीर्थ येतं. 15 दिवसात एवढंच तीर्थ घेतलं, पण 15 दिवसात दोष केवढे आहेत? मला काय म्हणायचं कळतंय का?
रोजच्या रोज विमोचन आहे. मी संध्याकाळ करतो, रात्रीतनं केलेले दोष सकाळी विमोचन होतं, दिवसा केलेले दोष संध्याकाळच्या संध्येत नव्हतं, पण संध्या म्हणून करतच नाही. म्हणजे शास्त्राने मनुष्य जीवन कसं विकसित व्हावं आणि सुखी व्हावं याची बरोबर तरतूद केली आहे, पण कशाचाही आपल्याला पत्ता नाही आहे. संध्या म्हणजे माझ्या बायकोचं नाव पण संध्या आहे. रोज संध्या करता का? हो म्हणजे करतो. मी खरोखर मी संध्या करत होतो. त्याच्यामध्ये अहस्तदावलंबतो व्यक्तींचे दुर्गमही त्या अंतरिक्ष मथोत्सव नाच करून असं पाणी टाकायचं, म्हणजे दोष बाहेर जातात. अहस्तद म्हणजे सकाळी आणि रात्रीस्तद म्हणजे संध्याकाळचं संध्या. इतकं शास्त्राने सगळं व्यवस्थित करून ठेवलेलं, पण आपण असे दुर्दैवी आहोत, त्याच्यासाठी आपल्याकडे वेळ नाही. 10 मिनिटं थांबायचं. मला काय नाही, मी एकदम बॅटरी 4 खाली येतात. हे सगळे खाली बसते. ठीक आहे. एक 10 मिनिटं रेस्ट घ्या, पाय मोकळे करा आणि